तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गंगागिरी महाराजांच्या सप्ताह येथे. एक बार दाखवू का पब्लिकला सगळं सरदा एक बार हां ठीक आहे चालेल. त्यांना सांगा एक बार दाखवतो म्हणा पुन्हा नाही शांत बसायचं. तो दाखवतोय. नमस्कार मंडळी, मी अमित देवकर आणि मी तुमचं स्वागत करतो अमित देवकर व्लॉग्समध्ये. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील धनगरवाडी येथे सध्या भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय. निमित्त आहे श्री संत गंगागिरी महाराजांच्या 179व्या सप्ताहाचे. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी आलेलो आहे गंगागिरी महाराजांच्या 179व्या सप्ताहामध्ये आणि इथं भरलेलं आहे कृषी प्रदर्शन. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या पुढे 5 फुटाचा सरडा. घोरपड नाही ती खालची घोरपड आहे. घोरपड वर सरडा आहे ना. अयो तुम्ही संडे ती माझी बसून सांगायचं का कसं बसून सांगतो कसं आहे का अजून एखादं? ये उभं कर ना. पब्लिकला दाखवू का एक बार दाखवू का पब्लिकला सगळं सरदा एक बार हां ठीक आहे चालेल. त्यांना सांगा एक बार दाखवतो म्हणा पुन्हा नाही शांत बसायचं. तो दाखवतोय. सांगा एक बार शांत बसले तर दाखविणार मला. शांत बसा, सरडा दाखवणार आहे. शांत बसा. पब्लिकला एक बार दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गंगागिरी महाराजांच्या सप्ताह येथे. 189वा हा 179वा सप्ताह आहे आणि आपण आलेलो आहे गंगागिरी महाराजांचे इथं भरलेला कृषी प्रदर्शन. आणि आपण पाहू शकतो हा 5 फुटाचा सरडा इथे भाविकांचं आकर्षण आहे. तुम्ही बघू शकता 5 फुटाचा हा सरडा आहे. जरा थोडं खाऊ घालतो त्याला. बरोबर. हे काय खातो बरं सरडा? हे एक जी आहे तीच. म्हणजे सगळं म्हणजे चपाती भाकरी वगैरे ते नाही ते नाही शाकाहारी आहे, फळं वगैरे भाज्या वगैरे. दोन्ही पण सरडे आहे ना? खालचा पण सरडा आहे का? हा आंबा त्याला चारायचं इकडे ना हे काढतो. मी काय म्हणतो, युट्यूबला डायरेक्ट जवळ
कोण व्हिडिओ घ्यायचा इथून रामकृष्ण हरी माऊली. इकडे बघा सगळ्यांनी सर झालं सब राज्य खुश आहे. मी काय म्हणतो त्याच्याशी बोलायचं आहे तुमच्याशी. अरे याला आरडा तर लगेच इथं यायला इथं कोण नाही पार इकडे बोलव इकडं. नाही नाही आरडू नका, आरडू नका. ना 2 मिनिटं घ्या पुन्हा म्हणून हो. ऐका ना. हो या ना इकडं आहे ना. तुम्हाला फोटो घ्यायचा आहे का चला चला. ओय रामकृष्ण हरी माऊली. हां बोला ना सर. रामकृष्ण हरी माऊली. हां रामकृष्ण हरी. तुमचं नाव काय? माझं नाव सिद्धार्थ चौधरी. तर आपण आलेलो आहे आत्ता गंगागिरी महाराजांच्या 179व्या सप्ताहामध्ये. तर इथं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि इथं भाविकांचं एक म्हणजे एक केंद्रबिंदू बनलेला असा सरडा आपण इथं बघायला आलेलो आहे. तर त्याचे जे मालक आहे आपण त्यांच्याशी संवाद साधू. तर आम्हाला त्या सरड्याविषयी माहिती सांगा. पहिलं नाव सांगतो मी सगळं. ह्या सरड्याचे जे ओनर आहेत त्यांचं नाव किशोर चव्हाण आहे. आणि तो सरडा जे आहे ना दक्षिण अमेरिकेची ब्रिज आहे त्याची, तो केरळमधून आणले आहे. छोटा असताना आणले आहे. आता तो सध्या 10 वर्षाचा आहे. त्याचं वजन 20 ते 21 किलो वजन आहे त्याचं. आणि आता तो पूर्ण शुद्ध शाकाहारी म्हणला तरी चालते. 10 वर्षाचा आहे. तो भारतातला सर्वात मोठा सरडा आहे. 5.5 फुटाचा सरडा आहे तो. आणि खायला प्यायला पूर्ण शुद्ध शाकाहारी आहे. आणि जगणं म्हणले तर त्याचं का नाही 25 ते 30 एंडिंग म्हणलं तर 25 ते 30 वर्ष जगतो ते. आता सध्या तो 10 वर्षाचा सरडा आहे. आणि वैशिष्ट्य जर विचारलो तुम्ही, वैशिष्ट्य म्हणलं तर त्याची काटेरी स्किन आहे. आणि राहिलं त्याचा प्रश्न म्हणलं तर सध्या दक्षिण अमेरिकेकडे त्याचं नाव इग्वाना नाव आहे. आणि आपल्या भारतामध्ये त्याला सरडे म्हणतात. सरडा आतापासून एक फुटाचा सरडा बघितला असेल किंवा अर्धा फुटाचा आपल्या भारतामध्ये सरडा बघितला असेल. एवढी पब्लिक जी बघतात ना तुम्ही, पब्लिकला एक्सायटेड, आता कोण पण एक्सायटेड होते. आता सरडा म्हणल्यावर 5.5 फुटाचा मग बघण्यासाठी भरपूर पब्लिक आलेले आहे याच्यासाठी. मग ते पब्लिक नाही बघायला ह्याला भरपूर. तर आणि राहिलं त्याचं म्हणजे आता टॉनी, त्याचं आम्ही टॉनी नाव ठेवलेलं आहे घर. आणि घरामध्ये एकदम फॅमिली मेंबरसारखा राहतो तो. आणि आम्ही त्याला का नाही मोकळं सोडतो घरामध्ये. आणि इथं का नाही खाल्ला जे त्याचं नाव राखा आहे. 4.5 फुटाचा तो आहे. आणि 4 वर्ष आहे त्याचं. 4-4.5 वर्षाचा आहे तो खाली सरडाचा. हा सरडा तुम्ही काय म्हणजे हाऊस म्हणून आणली होती की कशासाठी? नाही शॉक म्हणजे आम्हाला एक नवीनच येता समजे आवड म्हणून आणली. आवड म्हणून म्हणजे कोण कुत्रं पाळते, कोणी मांजर पाळते, तर कोणी एकत्र म्हणजे वेगवेगळे प्राणी पाळतात. जसं पोपट म्हणलं तर जरा एक अलग वेगळा जरा पाळावं म्हणून बघावं म्हणलं. जसं जसं ह्याची चर्चा फिरायला लागली ना असे भरपूर मी प्रदर्शन केलेले आहेत. म्हणजे किशोर चव्हाणनी पण केले तर. आणि मी गेल्या वर्षी बीडलाच होतो. मी 5 दिवस होतो तिथं. तर चला.
कसं भाविकांचा प्रतिसाद कसा होता, कसा वाटला त्यांना? आता पब्लिक तर याला आता ही शेतकऱ्यांसाठी तर काय नाही. आता म्हणता आलं काय म्हणता आलं आता कमेंट तर येतेच तुम्हाला. आणि म्हणतात की येणाऱ्याचा आता विचार सांगतो मी त्यांचे की ह्याला शेतकऱ्याचा काय फायदा. आता बैल काढायचे आणि सरदार नांगरायला घ्यायचा का. पण हे तुम्हाला असं विचार- एक माहिती देतो की हे तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी नाही. हे प्रदर्शनमध्ये एक स्टॉल आहे, तो फक्त सरदा बघण्यासाठी आहे. आणि त्याला जे बघण्यासाठी जे आहे ना एक हे एक्सायटेड लोक झालेले आहेत, ते बघण्यासाठी आलेले आहेत. त्याच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. ही माहिती फक्त तुम्हाला माहीत राहावं म्हणून सांगितलेली आहे. ह्याच्याबद्दल शेतकऱ्याला काही फायदा नाही. आपल्या भारतामध्ये जे ऊन जे आहे ना ऊन जे आहे ना ते तर आपल्याला कमी लागतं. ह्याच्यामुळं ते ऊन जे आहे ना सगळं ओढून घेते. आपल्या जेवढे छोटे मोठे म्हणले सरडे ह्यांच्यामुळं आपल्याकडं ऊन कमी आहे, टेम्परेचर उन्हाचं कमी आहे. ते ऊन याचे काटेरी स्किन असल्यामुळे ह्यांनी ऊन जास्त लागते ह्यांना, दुसरं काही नाही. धन्यवाद. नंबर वगैरे